नमस्कार मित्रांनो. आपला पूर्ण दिवस जोरदार जाण्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे. तर पूर्ण दिवस जोरदार जाण्यासाठी बघा खूप चांगलं आहे. तुम्ही जर मला 30 मिनिटे जर दिली, सकाळची 30 मिनिटे, फक्त 30 मिनिटे, हे मी 5 ते 10 मिनिटात सांगणार आहे. जर तुम्ही सकाळी 30 मिनिटे जर दररोज फॉलो केलं, तर तुम्ही या 7 दिवसात फरक जाणवाल. किती दिवसात? 7 दिवस. 7 दिवसात फरक जाणवाल. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सकाळी उठल्याबरोबर काय करायचं? पहिला नियम सांगतो मी तुम्हाला, ध्यान देऊन. पहिल्याने म्हणजे सकाळी उठल्या-उठल्या मोबाईल हातात घ्यायचा का? नाही. मोबाईल हातात नाही घ्यायचा. सकाळी उठल्या-उठल्या 1 ग्लास पाणी प्यायचं. 1 ग्लास पाणी प्यायचं. पाणी तसंच प्यायचं नाही. तर पाण्यामध्ये आपण हळद टाकायची किंवा आलं टाकायचं. काय टाकायचं? हळद किंवा आलं. ते पाणी आपण सकाळी-सकाळी हळूवारपणे प्यायचं. एकदम फास्ट प्यायचं नाही. ते पाणी आपण हळूवारपणे प्यायचं. तसे दुसऱ्या नियमामध्ये बघा. दुसऱ्या नियमामध्ये आपल्याला काय करायचं आहे? दुसऱ्या नियमामध्ये आपल्याला उठल्याबरोबर मेडिटेशन 5च मिनिटं मेडिटेशन करायचं आहे. किती? 5 मिनिटं फक्त. त्या मेडिटेशनमध्ये कोणतं मेडिटेशन करायचं मी सांगू इच्छितो तुम्हाला. सहज योगा मेडिटेशन. तुम्ही YouTubeला सर्च करू शकता, पाहू शकता किंवा मला कमेंट करा. मी तुम्हाला ते स्टेप बाय स्टेप घेऊन येईल त्याचा व्हिडिओ. त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येईल. तर आपल्याला सकाळी उठल्या-उठल्या सहज योगा मेडिटेशन करायचं आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे आपल्याला? फक्त 10 मिनिटे. किती? फक्त 10 मिनिटे योगा करायचे आहे. सकाळी उठल्यानंतर 10 मिनिटे योगा, स्ट्रेचिंग. योगामध्ये सूर्यनमस्कार करू शकता आपण, कॅट वॉक स्ट्रेचिंग करू शकता. नंतर असं तुम्ही काही स्ट्रेचिंग YouTubeला व्हिडिओ बघा किंवा मला कमेंट करा. मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल. 4th स्टेपमध्ये काय करायचं आहे उठल्या-उठल्या? 4th स्टेपमध्ये आता तुम्ही सर्व करा. त्यानंतर थोडं शांत व्हायचं आणि बाहेर सूर्यप्रकाशात जायचं. सूर्यप्रकाशात गेल्यामुळे काय होईल? तुमची दिवसाची एनर्जी लेव्हल वाढेल. दिवसाची एनर्जी लेव्हल काय होईल? वाढेल. त्यामुळे तुम्हाला पूर्ण दिवस एनर्जेटिक वाटेल. एनर्जेटिकमध्ये थकणार नाही, काही नाही. आणि सूर्यप्रकाशामध्ये तुम्हाला माहिती आहे व्हिटॅमिन डी पण राहते. व्हिटॅमिन डी राहते, ऑफकोर्स राहते. त्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल, ताजेपणा, तुमची स्किन चांगली राहील, तुम्हाला स्किनचे आजार होणार नाही. तुम्ही सूर्यप्रकाशात सकाळी-सकाळी गेले तर सूर्यप्रकाशात खूप चांगलं होईल. त्यानंतर सकाळी उठलं की काही आगाऊ खायचं नाही. पुडे, पॅकेट्स, पोहे वगैरे. त्याच्यामध्ये तुम्हाला फळ आणि ताज्या भाज्या खायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण आहाराबद्दलही बघितलं की सकाळी कोणताही जड आहार घ्यायचा नाही. हलका आहार घ्यायचा आहे सकाळी उठल्या-उठल्या आपल्याला. तर आपण 5व्या नियमात बघणार आहे की सकाळी 5 मिनिट, किती? ओन्ली 5 मिनिट आपल्याला पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. कोणता? पॉझिटिव्ह विचार. त्यामुळे काय होईल? आपल्याला तर पॉझिटिव्ह विचार कसा करायचा हे पण तुम्हाला सांगणार आहे. आपण विचार करायचा आपला दिवस खूप छान जाणार आहे. मी सगळ्यांना सांगितले की कोणाचंही मन होणार नाही. अशा म्हणजे बरेच अशा गोष्टी जर आपण सगळ्याच काय म्हणलो तर दिवसाला आपण त्याला इम्प्लिमेंट करून सुधरू शकतो. हा खूप चांगला वेळ. मित्रांनो, आयुर्वेदिक, नैसर्गिक ह्या गोष्टी आपण वापरायला पाहिजे. ही काळाची गरज आहे. आपलं शरीर जर कमीत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवू शकता. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी पुरवण्यात येतील. सर्व मॉर्निंग रुटीन, कशी आहार घेतला पाहिजे, आपली दिनचर्या कशी असली पाहिजे, ऋतुचर्या, रात्रीचर्या. आयुर्वेदामध्ये असं खूप 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 असं वर्णन केलेलं आहे. हे मी तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून केले नसेल तर. पण काही तुमचा प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये टाकू शकता. ओके, बाय.